कधी असं वाटतं का, की आपण जगाच्या गोंधळात कुठेतरी हरवून गेलेलो आहे? भौतिक जगात आपल्याकडे सगळं काही आहे, पण तरीही मनात कुठेतरी ती पोकळी अजूनही रिकामी आहे. ज्यात असं वाटतं, की मला जेव्हा ही गोष्ट मिळेल, तेव्हा मी आयुष्यात सगळ्यात जास्त खुश होईल आणि या गोष्टीचा चेस आयुष्यभर कधीच थांबत नाही. असं म्हटलं जातं, की नव्याचे 9 दिवस असतात. पण आजच्या दुनियेत जर आपण बघितलं, तर आपल्याला एक गोष्ट जाणवेल, की नव्याचा कदाचितच 9 दिवस उरले असतील. एक दिवसही आपण एका नवीन गोष्टीसोबत ती एक्साइटमेंट ठेवू नाही शकत. आपल्याला लगेच वाटतं, की आता हे मिळालं, तर दुसरं मिळालं, अजून काही, तर मग मी खुश होईल. मी स्वतः देखील आयुष्यात हा अनुभव घेतलेला आहे आणि या गोष्टीवरती काम करण्यासाठी प्रयत्न करतीये, पण एक अजून पाऊल मी उचलतीये ते म्हणजे विपासना साधनेचं. ज्यांना कुणाला विपासना साधना माहीत नाही त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगते, की मेनली हे असतं, की तुम्ही 10 दिवसांसाठी हा कोर्स करता, ज्यामध्ये तुम्ही पूर्णपणे मौन धारण करता. मौन म्हणजे असं नाही, की फक्त तुम्ही शब्दाद्वारे नाही बोलत आहे, तर तुम्हाला हावभावाद्वारे बोलायला देखील अलाउड नसतं. तर अशा प्रकारे तुम्ही मौन धारण करता, स्वतःचे विचार ऑब्झर्व्ह करता, स्वतःला ऑब्झर्व्ह करता, जे की आपल्याला कदाचितच करणं शक्य आहे. तर या कोर्ससाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मला असं वाटलं, की मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी. आणि गंमत अशी आहे, की जेव्हा मी हा कोर्स करतीये त्याच दरम्यान माझा वाढदिवस देखील आहे आणि आय फील दिस इज मोर लाइक अ सेल्फ गिफ्ट काइंड ऑफ अ थिंग दिस टाईम, जे खूप जास्त गरजेचं आहे माझ्यासाठी. या सगळ्या दिवसांचे एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्की आवडतील आणि जेव्हा मी येईल या साधनेवरून, तर मी ते ते सारे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर मग भेटूयात आपण लवकरच.